कालच्या लेक्चरमध्ये आपण डॉपलर इफेक्टचे एक्झाम्पल बघितलेले होते बघा. आजच्या लेक्चरमध्ये इंटरफेरन्स अँड डिफ्रॅक्शन, इंटरफेरन्स अँड सुपरपोजिशन ऑफ वेव्ज, कोणता पॉईंट आहे? इंटरफेरन्स अँड सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. याच्यामधले आपल्याला न्यूमरिकल्स घ्यायचे आहेत. बघा आत्तापर्यंत आपण कोणते कोणते यातले सेक्शन्स कंप्लीट केलेले आहेत. तर फर्स्ट सेक्शन कंप्लीट केलेला आहे मेकॅनिकल वेव्ज, त्यानंतर सेकंड सेक्शन होता प्रोग्रेसिव्ह वेव्ज, थर्ड होता ऑर्गन पाईप थर्ड सेक्शन होता म्युझिकल साऊंड. बघा फर्स्ट सेक्शन कोणता कंप्लीट केलेला आहे आपण? फर्स्ट सेक्शन कंप्लीट केलेला आहे कोणता? मेकॅनिकल वेव्जचा. सेकंड सेक्शन कोणता कंप्लीट केलेला आहे? प्रोग्रेसिव्ह वेव्हचा. त्यानंतर डॉपलर इफेक्टचा एक सेक्शन कंप्लीट केलेला आहे आणि म्युझिकल साऊंडचा एक सेक्शन कंप्लीट केला आहे. तर आत्ता नेक्स्ट सेक्शन आपण घेतो आहे तो म्हणजे आहे इंटरफेरन्स अँड सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. आता इंटरफेरन्स अँड सुपरपोजिशन याचे एक्झाम्पल्स सोडवण्यासाठी आपल्याला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज हे माहिती असलं पाहिजे. बघा काय बघणार आहोत आपण पहिल्यांदा? प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. पहिल्यांदा आपण हे प्रिन्सिपल बघूयात, त्यानंतर इंटरफेरन्सचे दोन टाईप्स बघूयात आणि त्यानंतर याचे न्यूमरिकल सोडवायला घेऊया. बघा फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज म्हणजे काय आहे बघा. ज्या वेळेस मीडियममध्ये दोन वेव्ज या पास होत असतात, दोघांचं ॲम्प्लिट्यूड डिफरंट आहे. एकाचं ॲम्प्लिट्यूड आहे A1, दुसऱ्या वेव्हचं ॲम्प्लिट्यूड आहे A2 आणि अशा दोन वेव्ज आहेत आणि त्या मीडियममध्ये काय होत आहेत? पास होत आहेत. तर ज्या वेळेस अशा प्रकारे दोन वेव्ज मीडियममधून पास होणाऱ्या एका पॉईंटला, मीडियमच्या कोणत्या तरी एखाद्या पॉईंटला सायमल्टेनियसली रीच होतात, म्हणजे नंबर ऑफ वेव्ज मीडियममध्ये एकाच पॉईंटला एकत्र आल्या, सायमल्टेनियसली रीच झाल्या की त्या वेव्ज ज्या आहेत त्या सुपरइम्पोज होतात. सुपरइम्पोज होतात म्हणजे काय? तर एका वेव्हचा क्रेस्ट असेल तर तो दुसऱ्या वेव्हच्या आयदर ट्रफसोबत कंबाईन होईल ऑर क्रेस्टसोबत कंबाईन होईल, म्हणजे क्रेस्टचं कॉम्बिनेशन होईल किंवा क्रेस्ट आणि ट्रफचं कॉम्बिनेशन होईल. म्हणजे इथे काय होतं? तर जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्ज मीडियममधनं पास होतात त्यावेळेस त्या मीडियममध्ये एखाद्या पॉईंटला अराईव्ह होतात सायमल्टेनियसली आणि ज्या वेळेस त्या मीडियमच्या एका पॉईंटला अराईव्ह होतील सायमल्टेनियसली त्यावेळेस काय होत असतं? तर प्रत्येक वेव्ह स्वतःची डिस्प्लेसमेंट त्या पॉईंटला प्रोड्यूस करते. प्रत्येक वेव्ह स्वतःची डिस्प्लेसमेंट त्या पॉईंटला प्रोड्यूस करणार आहे आणि त्या पॉईंटला असणारी जर आपल्याला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काढायची असेल तर ती रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ही कशी काढली जाईल? तर या ज्या इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट असतील, प्रत्येक वेव्हची जी डिस्प्लेसमेंट आहे त्या प्रत्येक वेव्हच्या डिस्प्लेसमेंटची व्हेक्टर सम घ्यायची, व्हेक्टर ॲडिशन घ्यायची आणि मग त्याच्यावरून आपल्याला रिझल्टंट वेव्हची डिस्प्लेसमेंट मिळेल. ओके, काय सांगितलं बघा? व्हेन टू ऑर मोर वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू मीडियम अराईव्ह ॲट अ पॉईंट ऑफ मीडियम सायमल्टेनियसली, देन व्हॉट हॅपन्स? ईच वेव्ह produces its own displacement at that point and the resultant displacement at that point is equal to the vector sum of displacement due to all the waves. म्हणजे एखाद्या पॉईंटला ज्यावेळेस नंबर ऑफ वेव्ज अराईव्ह होतात त्यावेळेस प्रत्येक वेव्ह स्वतःची ओन डिस्प्लेसमेंट त्या पॉईंटला प्रोड्यूस करते आणि मग त्या पॉईंटला असणारी रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ही कशी फाइंड आउट केली जाते? तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट म्हणजे बाकी सगळ्या डिस्प्लेसमेंटची व्हेक्टर सम असेल. ओके, अशा प्रकारे कोणतं प्रिन्सिपल आहे? तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. याचं स्टेटमेंट काय सांगितलं मी? व्हेन टू ऑर मोर वेव्ज ट्रॅव्हलिंग थ्रू मीडियम arrive at a point of medium simultaneously then each wave produces its own displacement at
that point and resultant displacement at that point is equal to vector sum of individual displacements अशा प्रकारे आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स, हे त्याचं स्टेटमेंट आहे बघा. आता याच्यावरून, या प्रिन्सिपलवरून आपण याचे इंटरफेरन्सचे 2 टाईप सांगू शकतो बघा. हे जे काही मी आत्ता लिहिते बोर्डवर, हे सगळं नोटबुकमध्ये नोट करून ठेवायचं आहे सगळ्यांनी, कारण हा जो पार्ट आहे हा सगळा तुम्हाला आत्ता 11th नाही आहे. 11th फक्त तुम्हाला हे प्रिन्सिपल दिलेलं आहे, पण त्याच्यावर डिपेंड असणारा पुढचा कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स तो सुद्धा आपण आत्ता इथे कवर करणार आहे. त्याच्यामुळं हे सगळं नोट करून ठेवायचं आहे नोटबुकमध्ये. बघा, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स स्टेटमेंट काय आहे. व्हेन 2 or more waves traveling through medium arrive at a point of medium simultaneously, then each wave produces its own displacement at that point and the resultant displacement at that point is equal to the vector sum of the individual displacements. आता या स्टेटमेंट नंतर आता याच्यावरून ज्या वेळेस 2 वेव्ह सुपर इम्पोज होतात तर त्यालाच काय म्हटलं जातं की 2 वेव्ज या इंटरफेअर होतात. काय होतात? इंटरफेअर होतात. आणि मग काय प्रोड्यूस होतो? इंटरफेरन्स. आणि मग त्या इंटरफेरन्सचे 2 टाईप असतात. एक असतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आणि दुसरा एक आहे तो म्हणजे आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणजे काय बघा. ज्या वेळेस 2 वेव्ज ज्या मीडियममधून ट्रॅव्हल होत आहेत त्या सेम फेजमध्ये आहेत, अशा 2 वेव्ज जर इंटरफेअर झाल्या तर एका वेव्हचा क्रेस्ट हा दुसऱ्या वेव्हच्या क्रेस्टसोबत कंबाईन होतो आणि रिझल्टंट वेव्ह जी आहे तिचं ॲम्प्लिट्यूड जे आहे ते मॅक्झिमम असतं. अशा इंटरफेरन्सला आपण काय म्हणतो? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. म्हणजे बघा, सपोज एक वेव्ह मीडियममधनं अशा प्रकारे पास होत होती, त्यानंतर सेकंड वेव्ह आली. सेकंड वेव्ह जी आहे ती सुद्धा पहिल्या वेव्हप्रमाणेच आहे, म्हणजे दोन्ही वेव्ज ज्या आहेत त्या कशा आहेत? सेम फेजमध्ये आहेत. आता याच्यामध्ये यांचे ॲम्प्लिट्यूड्स आहेत बघा +- a. व्हॅल्यूज काय आहेत त्यांच्या ॲम्प्लिट्यूड्सच्या? +- a. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे? हा इंटरफेरन्स कसला आहे? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. हा कधी पॉसिबल आहे? तर ज्या वेळेस 2 इंटरफेअरिंग वेव्ज या सेम फेजमध्ये आहेत. सेम फेजमध्ये याचा अर्थ काय की ही वेव्ह दोघांचा इथे काय आहे? क्रेस्ट आहे. त्यानंतर दोघांचा इथे काय आहे? ट्रफ आहे. परत क्रेस्ट आहे, परत काय आहे? ट्रफ आहे. म्हणजे 2 वेव्ज दिसत आहेत आपल्याला कशा? आयडेंटिकल दिसत आहेत. ह्या कशा आहेत? तर सेम फेजमध्ये आहेत. अशा 2 वेव्ज जर इंटरफेअर झाल्या, एकत्र आल्या तर काय होणार आहे बघा. तर अशा प्रकारे एक रिझल्टंट वेव्ह तयार होईल आणि या रिझल्टंट वेव्हमध्ये हा क्रेस्ट आणि क्रेस्ट कंबाईन झाला. एका क्रेस्टचं ॲम्प्लिट्यूड a होतं, दुसऱ्या क्रेस्टचं ॲम्प्लिट्यूडसुद्धा +a होतं. याची ॲडिशन झाली, किती होणार ते? +2a. बघा इथं ॲम्प्लिट्यूड किती असेल? +2a आणि -2a. अशा प्रकारे हा क्रेस्ट कंबाईन झाला आणि 2a ॲम्प्लिट्यूड असणारा हा इथं दुसरा क्रेस्ट एक तयार झालेला आहे. त्यानंतर इथं ट्रफ आणि ट्रफ कंबाईन होतील. इथल्या ट्रफचं ॲम्प्लिट्यूड आहे -a, या ट्रफचं ॲम्प्लिट्यूड आहे -a ची ॲडिशन झाली. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड किती असणार आहे? -2a. म्हणजे इथं असेल क्रेस्ट ज्याचं इथे काय असेल? ट्रफ असेल ज्याचा ॲम्प्लिट्यूड किती आहे? -2a. अशा प्रकारे क्रेस्ट कंबाईन होतात, ट्रफ कंबाईन होतात आणि रिझल्टंट वेव्ह जिचं ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम आहे अशी वेव्ह तयार होते. आता हा जो इंटरफेरन्स आहे याला म्हणायचं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणजे काय? तर व्हेन 2 वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू मीडियम आर इन सेम फेज, they arrive at a point simultaneously, then crest of one wave get superimposed with crest of other
trough of one wave get superimposed with trough of other and the resultant wave having maximum displacement, maximum amplitude is called as the this interference is called as the constructive interference. त्यानंतर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणजे काय बघा, तर दोन वेव्स मीडियममधनं पास होत आहेत, त्यातली ही फर्स्ट वेव्ह आहे, ही फर्स्ट वेव्ह आहे सपोज. त्यानंतर नेक्स्ट आपण सेकंड वेव्ह घेतली, याच्यामध्ये इथं पहिला क्रेस्ट होता, इथे काय असेल, ट्रफ असेल. अशा प्रकारे या दोन वेव्स ज्या आहेत या इंटरफेअर होणार आहेत, पण या दोन वेव्स या सेम फेजमध्ये दिसतात का आपल्याला, नाही. इथं याचा क्रेस्ट आहे तर इथं काय आहे, पहिला ट्रफ आहे, म्हणजे ही साईन वेव्ह आहे आणि ही सुद्धा साईनच आहे, पण फक्त इथं प्रॉब्लेम काय आहे बघा, दोघांच्यामध्ये फेज डिफरन्स कितीचा आहे, तर कितीचा फेज डिफरन्स आहे, 180चा फेज डिफरन्स आहे. म्हणजेच काय, तर आउट ऑफ फेज आहेत या दोन वेव्स कशा आहेत, आउट ऑफ फेज आहेत. मग अशा दोन वेव्स जर इंटरफेअर झाल्या, अशा दोन वेव्स जर इंटरफेअर झाल्या तर काय होईल बघा, एका वेव्हचा क्रेस्ट हा दुसऱ्या वेव्हच्या ट्रफसोबत कंबाईन झाला. हा क्रेस्ट आणि हा ट्रफ हे दोघं एकत्र आले, याचं ॲम्प्लिट्यूड होतं +a, याचं ॲम्प्लिट्यूड -a, ॲडिशन करा +a -a किती येणार आहे, 0. त्यानंतर सेम तसं इथं ट्रफ आहे, इथं क्रेस्ट आहे, हा -a आणि हा +a, ॲडिशन किती झाली, 0. त्यानंतर परत पुढे हा क्रेस्ट आणि हा ट्रफ एकत्र आला, इथं किती झालं, 0. अशा प्रकारे ही जी रिझल्टंट वेव्ह तयार झालेली आहे, ज्याच्यामध्ये रिझल्टंटचं ॲम्प्लिट्यूड किंवा रिझल्टंट डिस्प्लेसमेंट हे किती आहे, तर 0 आहे, अशा इंटरफेरन्सला काय म्हटलं जाईल, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणजे काय, तर ज्यावेळेस दोन वेव्ज ज्या आउट ऑफ फेज आहेत, अशा दोन वेव्ज मीडियममधून ट्रॅव्हल होत आहेत आणि त्या काय होतात, सुपर इम्पोज होतात, इंटरफेअर होतात. त्यावेळेस एका वेव्हचा क्रेस्ट हा दुसऱ्या वेव्हच्या ट्रफसोबत कंबाईन होतो, दुसऱ्या वेव्हचा ट्रफ हा पहिल्या वेव्हच्या क्रेस्टसोबत कंबाईन होतो आणि त्यामुळे रिझल्टंट वेव्ह जी आहे तिची डिस्प्लेसमेंट ही किती असते, 0 असते. अशा इंटरफेरन्सला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असं म्हटलं जातं. ओके, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणजे काय, जेव्हा दोन वेव्ज या सेम फेजमध्ये आहेत, रिझल्टंटचा ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम आहे, त्याला काय म्हणायचं इंटरफेरन्सला, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. ज्यावेळेस दोन वेव्ज या आउट ऑफ फेज आहेत, म्हणजेच 180 डिग्रीचा फेज डिफरन्स आहे, अशा दोन वेव्ज जर सुपरइम्पोज झाल्या तर रिझल्टंटची व्हॅल्यू, रिझल्टंट डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू ही किती असते, 0 असते आणि अशा इंटरफेरन्सला काय म्हटलं जाईल, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. मग आता याच्यावरून आपल्याला एक लक्षात येतं आहे की दोन वेव्स कंबाईन झाल्यानंतर इथं आपल्याला त्याचं मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड मिळतं आहे. म्हणजे एखाद्या वेव्हचं मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड हे किती असू शकतं बघा, +2a किंवा -2a. म्हणजेच एखाद्या वेव्हचं मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड हे +or-2a असू शकतं. म्हणजे इथे आपण काय केली तर या दोघांची काय घेतलेली आहे, ॲडिशन घेतलेली आहे, a1 + a2 केलं, म्हणजे a + a झाला आणि म्हणून तो किती आला, तर 2a आला. म्हणजे ज्यावेळेस आपण मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड काढतो त्यावेळेस काय केली जाईल, तर दोन वेव्हच्या ॲम्प्लिट्यूडची काय करायची आहे, ॲडिशन करायची आहे. त्यानंतर आपण ज्यावेळेस इथे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स घेतो आहे त्यावेळेस आपल्याला ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू ही मिनिमम मिळते. ॲम्प्लिट्यूड कसं मिळतं, मिनिमम मिळतं. मग ज्यावेळेस ॲम्प्लिट्यूड मिनिमम आहे त्यावेळेस दोन वेव्स कशा आहेत, आउट ऑफ फेज आहेत आणि मिनिमम ॲम्प्लिट्यूडसाठी +a - a ॲडिशन झाली, ॲन्सर किती आलं, 0. म्हणजे दोन वेव्सचं मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड आहे a1 + a2 आणि मिनिमम ॲम्प्लिट्यूड आहे a1 - a2 आणि इथं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्समध्ये मिनिमम ॲम्प्लिट्यूड मिळतं आणि त्याची व्हॅल्यू किती असते, तर 0 असते. समजलं सगळ्यांना. बघा, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणजे काय आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणजे काय. यानंतर आपण काही फॉर्म्युले बघणार आहोत. बघा, ते फॉर्म्युले सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायचे आहेत, कारण आता पुढचा सेक्शन जो आहे इंटरफेरन्सचा त्याच्यामध्ये आपल्याला हे फॉर्म्युले यूज करावे लागतील. बघा, आता सपोज दोन वेव्ज कंबाईन झाल्या, एका वेव्हचं ॲम्प्लिट्यूड होतं a1, दुसऱ्या वेव्हचं ॲम्प्लिट्यूड काय होतं, a2 होतं आणि a म्हणजे काय असेल, रिझल्टंट वेव्हचं ॲम्प्लिट्यूड असेल. बघा, a1 म्हणजे फर्स्ट वेव्हचं ॲम्प्लिट्यूड, a2 म्हणजे असेल सेकंड वेव्हचं ॲम्प्लिट्यूड आणि रिझल्टंट वेव्हचं ॲम्प्लिट्यूड काय असेल, a असेल. तर रिझल्टंट वेव्हचं ॲम्प्लिट्यूड हे कसं काढायचं, तर रूटमध्ये a1² + a2²
प्लस 2a1 a2 कॉस ऑफ फाय. काय फॉर्म्युला असणार आहे? अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस फाय. आता याच्यामध्ये फाय म्हणजे काय आहे? तर दोन वेवमधला फेज डिफरन्स आहे. फाय म्हणजे काय आहे? फेज डिफरन्स. a1 a2 म्हणजे दोन वेवचे ॲम्प्लिट्यूड आहेत. फाय म्हणजे काय आहे? दोन वेव्समधला फेज डिफरन्स आहे. तुम्ही या फॉर्म्युल्याचा यूज करून कोणत्याही दोन वेव जेव्हा सुपरइम्पोज होतात आणि त्यांच्यापासून जी रिझल्टंट वेव तयार होते त्या वेवचं ॲम्प्लिट्यूड आपण या फॉर्म्युल्याचा यूज करून फाइंड आउट करू शकतो. फॉर्म्युला नीट लक्षात ठेवायचा. काय आहे? अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस ऑफ फाय, where a1 is the amplitude of the first wave, a2 is the amplitude of the second wave and phi is the phase difference between the two waves. त्यानंतर सपोज आपण फायची व्हॅल्यू 90 डिग्री घेतली. फायची व्हॅल्यू किती आहे? 90 डिग्री. तर a इक्वल टू काय येईल बघा? अंडर रूट a1 स्क्वेअर. फर्स्ट केस आपण काय घेतोय? इफ फाय इक्वल टू 90 डिग्री, a इक्वल टू असेल a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस ऑफ 90. कॉस 90 असतो 0 आणि त्याच्यामुळे आन्सर काय येईल बघा? रूटमध्ये a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस पुढची टर्म ही किती येणार आहे? 0. म्हणजे ज्या वेळेस फेज डिफरन्स 90 आहे त्यावेळेस रिझल्टंटचं ॲम्प्लिट्यूड कसं काढायचं? तर अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. त्यानंतर सेकंड, इफ फाय इज इक्वल टू 0 डिग्री, म्हणजे जर दोन वेव्समधला फेज डिफरन्स हा किती असेल? 0 असेल तर a इक्वल टू असेल अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस ऑफ 0. बघा रूटमध्ये a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस 0. इथं पुढे काय येईल बघा? मग रूटमध्ये a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस 0ची व्हॅल्यू किती असणार? 1. त्यानंतर इथे ब्रॅकेटमध्ये काय येईल बघा? a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 म्हणजेच a1 प्लस a2 ब्रॅकेटचा असेल स्क्वेअर. ओके, रूटमध्ये a1 प्लस a2चा स्क्वेअर आला म्हणजे आन्सर काय मिळालं? a1 प्लस a2. म्हणजे ज्या वेळेस दोन वेव्समधला फेज डिफरन्स हा 0 आहे त्यावेळेस रिझल्टंट वेव्हचं ॲम्प्लिट्यूड किती आहे? a1 प्लस a2 आहे. त्यानंतर यातली थर्ड कंडिशन, इफ फाय इक्वल टू 180 डिग्री, देन a इक्वल टू अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस ऑफ 180. आता कॉस 180 किती असतो? तर -1. a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर मायनस 2a1 a2 असं इथं येईल, कारण इथं कॉस 180ची व्हॅल्यू असेल -1. या -1 इथं मल्टिप्लाय झालं की इथं येईल -2a1 a2 इज इक्वल टू रूटमध्ये a1 मायनस a2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि मग याचं फायनल आन्सर असेल a1 मायनस a2. बघा ज्यावेळेस दोन वेव्समधला फेज डिफरन्स हा 90 डिग्री आहे त्यावेळेस रिझल्टंट वेव्हचं ॲम्प्लिट्यूड कसं काढलं जाईल? तर अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. ज्यावेळेस दोन वेव्समधला फेज डिफरन्स हा 0 आहे त्यावेळेस रिझल्टंटचं ॲम्प्लिट्यूड कसं काढायचं आहे? तर a इक्वल टू a1 प्लस a2. आणि ज्यावेळेस दोन वेव्समधला फेज डिफरन्स हा 180 डिग्री आहे त्यावेळेस रिझल्टंटचं ॲम्प्लिट्यूड कसं काढायचं आहे? तर a1 मायनस a2 करायचं आहे. म्हणजे इथं आपल्याला एक लक्षात येईल की या तिघांपैकी रिझल्टंट वेव्हचं मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड आपल्याला कुठं मिळतं? तर a1 प्लस a2. म्हणजे कोणत्या फेज डिफरन्सला? तर 0 डिग्रीला. याचा अर्थ दोन वेव्समधला फेज डिफरन्स ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस रिझल्टंटचं ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असतं आणि ते किती असतं? तर a1 प्लस a2 असतं. ओके, त्यानंतर ज्यावेळेस फेज डिफरन्स हा 180 डिग्री आहे म्हणजे दोन वेव्समध्ये फेज डिफरन्स किती आहे? 180 डिग्री, म्हणजेच पाय रेडियनचा, म्हणजेच त्या दोन वेव्स आउट ऑफ फेज आहेत. तर त्या केसमध्ये रिझल्टंट वेव्हचं ॲम्प्लिट्यूड जे आहे ते मिनिमम असतं आणि त्याची व्हॅल्यू किती असते? तर a1 मायनस a2. म्हणजे रिझल्टंटचं ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम 0 फेज डिफरन्सला आहे आणि ते किती आहे? तर a1 प्लस a2. रिझल्टंटचं ॲम्प्लिट्यूड मिनिमम हे 180 फेज डिफरन्सला आहे आणि ते किती आहे? तर a1 मायनस a2 आहे. आणि 90 डिग्री फेज डिफरन्सला ॲम्प्लिट्यूड आहे अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. आता हे तिन्ही पण सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ॲम्प्लिट्यूडचा मेन फॉर्म्युला, त्यानंतर याच्या या 3 केसेस सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्या. हे
लिहून झालंय का रे सगळ्यांचं? सगळ्यांचं लिहून झालंय? ओके. आता यानंतर बघा आपण साऊंडमध्ये लाऊडनेस हा जो पॉईंट बघितला होता, त्या लाऊडनेसमध्ये आपण हे बघितलं आहे की लाऊडनेस डिपेंड असतो इंटेन्सिटीवर आणि इंटेन्सिटी जी आहे ती कुणावर डिपेंड असते तर ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरवर डिपेंड असते. म्हणजे आपण म्हणतो इंटेन्सिटी डिपेंड्स ऑन ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर, बरोबर. इंटेन्सिटी डिपेंड्स ऑन ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. आता मला सांगा मॅक्झिमम इंटेन्सिटी कधी असू शकते तर ज्यावेळेस ॲम्प्लिट्यूड कसं असेल मॅक्झिमम. मिनिमम इंटेन्सिटी कधी असू शकते तर ज्यावेळेस ॲम्प्लिट्यूड कसं असेल मिनिमम. ओके. इंटेन्सिटी डिपेंड कुणावर आहे तर ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरवर डायरेक्टली डिपेंड आहे. म्हणजे मॅक्झिमम इंटेन्सिटी ही मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर असेल आणि मिनिमम इंटेन्सिटी ही मिनिमम ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर असेल. मग आता इथे आपण असं म्हणूयात आय मॅक्स इज इक्वल टू काय असेल तर मग A1 + A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि आय मीन जे आहे ते इज इक्वल टू काय असेल तर A1 - A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा आय मॅक्स काय असेल A1 + A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्यानंतर आय मीन काय असेल A1 - A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. कारण आय मॅक्स म्हणजे ए मॅक्सचा स्क्वेअर. ए मॅक्स किती असतं A1 + A2 त्याचा स्क्वेअर. त्यानंतर आय मीन म्हणजे ए मीनचा स्क्वेअर. मिनिमम ॲम्प्लिट्यूड आहे A1 - A2 त्याचा काय असेल स्क्वेअर असेल. आता याचा जर आपण इथे स्क्वेअर घेतला तर येईल A1 स्क्वेअर + A2 स्क्वेअर + 2A1 A2 आणि इथे काय येईल मग A1 स्क्वेअर + A2 स्क्वेअर - 2A1 A2. बघा A1 स्क्वेअर + A2 स्क्वेअर + 2A1 A2 आणि इथं काय असेल A1 स्क्वेअर + A2 स्क्वेअर - 2A1 A2. आता आपल्याला माहिती आहे की इंटेन्सिटी डिपेंड्स ऑन ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर म्हणजे A1 इज इक्वल टू असणार आहे I1 इज इक्वल टू असेल A1 स्क्वेअर. सिमिलरली I2 इक्वल टू असेल A2 स्क्वेअर. देअरफॉर A1 इक्वल टू काय असेल मग √I1 आणि A2 इक्वल टू काय असेल √I2. लक्षात ठेवा काय काय सांगितलं. इंटेन्सिटी प्रपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. मग फर्स्ट इंटेन्सिटी I1 इज इक्वल टू काय असेल A1चा स्क्वेअर. सेकंड इंटेन्सिटी I2 इक्वल टू काय असेल A2चा स्क्वेअर. मग A1 इक्वल टू काय येणार A1 इक्वल टू तर याचं रूट म्हणजे √I1. त्यानंतर A2 इक्वल टू काय असेल √I2 असेल. आणि जर आपण इथे त्या व्हॅल्यूज टाकल्या या इक्वेशनमध्ये आय मॅक्स आणि आय मीनच्या इक्वेशनमध्ये जर आपण या व्हॅल्यूज टाकल्या तर आय मॅक्स इक्वल टू काय येईल बघा A1 स्क्वेअरच्या जागी येईल I1 + A2 स्क्वेअरच्या जागी येईल I2 आणि +2 × A1 म्हणजे आहे √I1 आणि A2 म्हणजे आहे √I2. म्हणजे इथं इक्वेशन काय मिळालं आपल्याला I1 + I2 + 2 √I1 I2. सिमिलरली जर आपण आय मीनचा फॉर्म्युला घेतला आय मीनचा तर A1 स्क्वेअरच्या जागी येईल I1 A2 स्क्वेअरच्या जागी येईल I2 -2 × A1 म्हणजे आहे √I1 आणि A2 म्हणजे आहे √I2. देअरफॉर आय मीन इक्वल टू फॉर्म्युला असेल I1 + I2 -2 √I1 I2. आय मॅक्सचा फॉर्म्युला मिळालेला आहे I1 + I2 + 2 √I1 I2 आणि आय मीनचा फॉर्म्युला आहे I1 + I2 -2 √I1 I2. ओके. त्यानंतर हे पण फॉर्म्युला लक्षात ठेवा दोन्ही. आय मॅक्स इक्वल टू आहे A1 + A2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि आय मीन इक्वल टू आहे A1 - A2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. हे सगळ्यांनी लिहून घ्या. हे फॉर्म्युले सगळे आपल्याला आता एक्झाम्पल सोडवताना लागणार आहेत बरं का.
झालं लिहून? लिहून झालंय ना रे सगळ्यांचं? हां, पुढे ना एक फॉर्म्युला आणखीन लिहून घ्यायचा आहे बघा. आय मॅक्स अपॉन आय मिन हा जर रेशो तुम्हाला विचारलेला असेल आणि आपल्याला गिव्हन आहे I1 अपॉन I2. बघा एक्झाम्पलमध्ये आपल्याला I1 अपॉन I2 याची व्हॅल्यू गिव्हन आहे आणि आपल्याला या रेशोवरून I1 अपॉन I2चा यूज करून आय मॅक्स अपॉन आय मिन फाइंड आउट करायचं आहे. तर ते कसं करायचं? तर अंडर रूट I1 अपॉन I2 प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय अंडर रूट I1 अपॉन I2 मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, अंडर रूट काय घेतलं आहे? I1 अपॉन I2 प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय रूट I1 अपॉन I2 मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे काही फॉर्म्युले जे आत्ता सांगितलेले आहेत, हे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत आणि एररलेसमधलं इंटरफेरन्सचा सेक्शन जो आहे तो ओपन करायचा. आता इंटरफेरन्स अँड सुपरपोजिशन ऑफ वेव्ज, प्रोग्रेसिव्ह वेव्ह नंतरचा सेक्शन आहे बघा तो. इंटरफेरन्स अँड सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. सगळ्यांनी ओपन केला आहे का बघा? प्रोग्रेसिव्ह वेव्ह नंतरचा सेक्शन एररलेसमधला इंटरफेरन्स अँड सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. या सेक्शनमधलं फर्स्ट एक्झाम्पल सगळ्यांनी रीड करा. एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल नंबर 1. The amplitude of a wave represented by the displacement equation y equal to आपल्याला गिवन आहे 1 upon root a sin omega t प्लस मायनस 1 upon root b cos omega t. बघा y equal to काय गिवन आहे आपल्याला? 1 upon root a sin omega t प्लस मायनस 1 upon root b cos omega t. ही एक वेव आपल्याला गिव्हन आहे आणि याचं आपल्याला ॲम्प्लिट्यूड विचारलेलं आहे. बघा ही जी डिस्प्लेसमेंट आहे, ही जी वेव आहे, ही वेव दोन वेवची इथे ॲडिशन दिसते आपल्याला. पहिली वेव कोणती आहे? तर 1 अपॉन रूट ए साइन ओमेगा टी. सेकंड वेव कोणती आहे? तर 1 अपॉन रूट बी कॉस ओमेगा टी. आणि या दोन वेवची जेव्हा आपण ॲडिशन करणार आहे त्यावेळेस आपल्याला रिझल्टंट वेव कोणती मिळणार आहे? वाय मिळणार आहे. मग आता याच्यामध्ये फर्स्ट वेव जी आहे तिचं ॲम्प्लिट्यूड किती आहे? तर 1 अपॉन रूट ए. सेकंड वेवचं ॲम्प्लिट्यूड किती आहे? 1 अपॉन रूट बी. म्हणजे गिव्हन इक्वेशनमध्ये A1 आहे 1 अपॉन रूट ए आणि A2 किती आहे? तर 1 अपॉन रूट बी आहे. त्यानंतर एक वेव आहे साइन ओमेगा टी, दुसरी आहे कॉस ओमेगा टी. एक साइन वेव आहे, दुसरी कोणती आहे? कॉस वेव आहे. मला सांगा एक साइन आणि दुसरी कॉस असेल तर दोघांच्या मध्ये फेज डिफरन्स हा कितीचा असणार आहे? तर 90 डिग्रीचा. कारण ज्यावेळेस आपण साइन 90 प्लस थिटा घेतो त्यावेळेस काय येतो? कॉस थिटा येतो. म्हणजे हा जो कॉस ओमेगा टी आहे त्याच्याऐवजी, या कॉस ओमेगा टी ऐवजी आपण साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2 असं लिहू शकतो ना. कळालं का? बघा पहिली वेव आहे साइन ओमेगा टी, दुसरी जी आहे त्याच्यामध्ये कॉस ओमेगा टी दिलेला आहे. तर आपण त्या कॉस ओमेगा टीच्या ऐवजी काय टाकू शकतो? साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. आता बघा इथं साइन ओमेगा टी आहे, इथं आहे साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. आणि मग या दोन वेव्समध्ये फेज डिफरन्स कितीचा आहे? 90 डिग्रीचा फेज डिफरन्स आहे. डेल्टा फाय याची व्हॅल्यू किती आहे? पाय बाय 2. बघा मगाशी आपण 3 केसेस बघितल्या होत्या. रिझल्टंट वेवचे ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला, त्याच्यावरून आपण 3 केसेस बघितल्या. जर फेज डिफरन्स 90 असेल तर काय होईल? 0 असेल तर काय होईल? आणि 180 असेल तर काय होईल? त्यातली फर्स्ट केस, जर फेज डिफरन्स 90 डिग्री असेल तर रिझल्टंट वेव्हचं ॲम्प्लिट्यूड ए हे आपण कसं काढणार आहोत? तर अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर. काय करायचं आहे? A इक्वल टू अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर इज इक्वल टू रूटमध्ये A1चा स्क्वेअर करा, 1 अपॉन रूट एचा स्क्वेअर 1 अपॉन ए आला, प्लस 1 अपॉन रूट बीचा स्क्वेअर 1 अपॉन बी आला. आन्सर काय आलं बघा? रूटमध्ये
1 अपॉन ए प्लस 1 अपॉन बी इज इक्वल टू रूटमध्ये ए प्लस बी अपॉन ए बी. फायनल आन्सर काय असणार? रूटमध्ये ए प्लस बी अपॉन ए बी. ऑप्शन कोणता असेल बघा यातला? लास्ट ऑप्शन असेल. समजलंय का सगळ्यांना? बघा सर्वांना समजलंय ना रे एक्झाम्पल? सर्वांना एक्झाम्पल समजलंय का? आसिया आहे का? आसिया ओके. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल वाचा सगळ्यांनी. 2 periodic waves of amplitude A1 and A2 pass through a region. If A1 is greater than A2, the difference in the maximum and minimum resultant amplitude possible is. काय सांगितले बघा आपल्याला की 2 वेव्स आहेत. एका वेव्हचा ॲम्प्लिट्यूड आहे A1, दुसऱ्या वेव्हचा ॲम्प्लिट्यूड आहे A2 आणि कंडिशन गिवन आहे A1 ग्रेटर दॅन A2 आहे. द डिफरन्स इन द मॅक्झिमम अँड मिनिमम रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड्स पॉसिबल इज. म्हणजे आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे तर ए मॅक्स मायनस ए मिन किती असेल? ए मॅक्स मायनस ए मिन याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता याच्यामध्ये ए मॅक्स याची व्हॅल्यू किती असू शकते तर A1 प्लस A2. ए मिन जो आहे तो किती असू शकतो तर A1 मायनस A2. बरोबर. मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड किती असू शकतं तर 2 ॲम्प्लिट्यूडची ॲडिशन. मिनिमम किती असू शकतं 2 ॲम्प्लिट्यूडची सबट्रॅक्शन. मग आता इथे आपल्याला गिव्हन आहे की A1 ग्रेटर दॅन A2 आहे आणि म्हणून आपण डिफरन्स इथे A1 मायनस A2 घेतला आहे. हे लक्षात ठेवा नीट. जर तुम्हाला इथे कंडिशन दिलेली असेल A2 ग्रेटर दॅन A1 तर इथं डिफरन्स घेताना तुम्हाला A2 मायनस A1 असा घ्यावा लागला असता. ओके. ॲडिशनला काहीही फरक पडणार नाही. या कंडिशनमुळे फरक पडेल कशाला? डिफरन्सला. म्हणजे जर A1 ग्रेटर दॅन A2 आहे तर डिफरन्स घ्यायचा आहे A1 मायनस A2. जर A2 ग्रेटर दॅन A1 दिला असता तर A2 मायनस A1 घेतला असता. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे बघा. ए मॅक्स मायनस ए मिन काढायचं आहे. ए मॅक्स मायनस ए मिन. ए मॅक्सची व्हॅल्यू किती आहे A1 प्लस A2 मायनस ए मिनची व्हॅल्यू किती आहे बघा A1 मायनस A2. म्हणजे A1 प्लस A2 मायनस A1 मायनस A2. A1 प्लस A2 मायनस A1 प्लस A2 असं आलं इथे. इज इक्वल टू A1 मायनस A1 कॅन्सल झाला. फायनल आन्सर किती मिळालं 2A2. ए मॅक्स मायनस ए मिन आन्सर किती मिळालेला आहे 2A2 मिळालेला आहे. आता याच एक्झाम्पलमध्ये सपोज इथं कंडिशन चेंज झाली आणि इथे तुम्हाला A2 ग्रेटर दॅन A1 दिलेला असेल तर तुम्ही इथं काय घेणार आहे A2 मायनस A1 घेणार आहे. हा A2 मायनस A1 जर तुम्ही इथं टाकला A2 मायनस A1 असं टाकलं तर पहिली टर्म मायनस A2 येईल आणि सेकंड टर्म प्लस A1 येईल. मग हा A1 इथं काय येणार मायनस A2 आणि प्लस A1 म्हणजे 2A1 असा आन्सर येणार. बघा ज्यावेळेस आपण ही कंडिशन रिव्हर्स करणार A2 ग्रेटर दॅन A1 घेणार त्यावेळेस इथं येणार A2 मायनस A1 आणि याच्यामुळे फायनल आन्सर काय येणार मग 2A1. त्याच्यामुळं कंडिशन काय दिलेली आहे ती पहिल्यांदा व्यवस्थित चेक करायची. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल. 2 वेव्स आपल्याला गिव्हन आहेत बघा x1 आणि x2. x1 इज इक्वल टू आहे a साइन ओमेगा टी प्लस phi1 आणि x2 इक्वल टू आहे a साइन ओमेगा टी प्लस phi2. पुढे इफ इन द रिझल्टंट वेव्ह द फ्रिक्वेन्सी अँड ॲम्प्लिट्यूड रिमेन इक्वल टू दोज ऑफ द सुपरइम्पोजिंग वेव्स. म्हणजे रिझल्टंट वेव्हचं ॲम्प्लिट्यूड आता इथं बघा A1ची व्हॅल्यू किती आहे फर्स्ट वेव्हचं ॲम्प्लिट्यूड किती आहे A. सेकंड वेव्हचं ॲम्प्लिट्यूडसुद्धा किती आहे A आणि रिझल्टंटचं ॲम्प्लिट्यूड जे आहे ते सुद्धा तुम्हाला काय सांगितलेलं आहे तर या 2 वेव्हसारखंच आहे. गिवन काय आहे आपल्याला रिझल्टंट वेव्ह हॅज द सेम ॲम्प्लिट्यूड दॅट ऑफ द सुपरइम्पोजिंग वेव्स. म्हणजे या 2 वेव्हचं जे ॲम्प्लिट्यूड आहे तेच कुणाचं आहे रिझल्टंट वेव्हचं. आणि मग इथे तुम्हाला काय विचारलं आहे तर फेज डिफरन्स विचारलेला आहे. आता इथं मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला जो होता A इक्वल टू अंडर रूट A1 स्क्वेअर
प्लस A2² प्लस 2A1A2 कॉस फाय हा फॉर्म्युला इथे यूज करायचा. दोन्ही साईडला जर स्क्वेअर घेतला तर इथे येईल A² इक्वल टू A1² प्लस A2² प्लस 2A1A2 कॉस ऑफ फाय. A² इक्वल टू काय आला A1² प्लस A2² प्लस 2A1A2 कॉस ऑफ फाय. कॅपिटल A म्हणजे आहे परत स्मॉल a, A1 म्हणजे पण आहे स्मॉल a, A2 म्हणजे आहे स्मॉल a प्लस 2A² कॉस फाय. पुढं A² इक्वल टू A² प्लस A² झाला इथे 2A² प्लस 2A² कॉस ऑफ फाय. A² इक्वल टू या दोघांच्यातून आपण 2A² कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये इथं 1 राहिला प्लस कॉस फाय. आता दोन्ही साईडला A² कॅन्सल झाला, इथं 1/2 आला. बघा A² कॅन्सल, हा 2 इकडे डिवाइड झाला, 1/2 आला इज इक्वल टू 1 प्लस कॉस फाय. देअरफॉर कॉस फाय इक्वल टू 1/2 मायनस 1, कॉस फाय इक्वल टू मायनस 1/2, फाय इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ मायनस 1/2. देअरफॉर फाय इक्वल टू 120 डिग्री दॅट इज 2π/3 रेडियन. फाय हा अँगल किती मिळाला, कोणासाठी कॉसची व्हॅल्यू ही -1/2 असते तर 120 डिग्री म्हणजेच किती असेल तर 2π/3 रेडियन. लिहून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं आहे. आता नेक्स्ट 10th एक्झाम्पल घ्यायचं. 10th, 2 वेव्स हॅविंग इंटेन्सिटीज इन द रेशो 9:1 प्रोड्यूस इंटरफेरन्स. काय सांगितलं बघा तुम्हाला की 2 वेव्स आहेत, इंटेन्सिटीचा रेशो त्यांचा किती आहे 9:1, म्हणजे I1/I2 गिवन आहे आपल्याला 9:1. पुढं रेशो ऑफ मॅक्झिमम अँड मिनिमम इंटेन्सिटीज Imax/Imin हा रेशो विचारला आहे. इथे मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी फॉर्म्युला, जर आपल्याला I1/I2 दिला असेल तर Imax/Imin हा कसा काढता येईल तर √ I1/I2 प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय √ I1/I2 मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये I1/I2 आहे 9 √9 प्लस 1 स्क्वेअर डिव्हायडेड बाय √9 मायनस 1 स्क्वेअर. √9ची व्हॅल्यू असेल 3 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिव्हायडेड बाय 3 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. 3 प्लस 1 आहे 4 स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2 स्क्वेअर. 4 स्क्वेअर आहे 16, 2 स्क्वेअर आहे 4. आन्सर किती मिळालं फायनल 4. झालंय का बघा. यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं. 12th एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 12. एक्झाम्पल नंबर 12 बघा. 2 periodic waves of intensities I1 and I2 pass through a region at the same time in the same direction. The sum of maximum and minimum intensities is. तुम्हाला Imax आणि Imin यांची ॲडिशन विचारलेली आहे आणि ते जे ऑप्शन्स आहेत ते I1 आणि I2च्या फॉर्ममध्ये आहेत आणि मग त्यासाठी आपल्याला Imax आणि Iminचे पहिल्यांदा फॉर्म्युले I1 I2च्या फॉर्ममध्ये लिहावे लागतील. Imax इक्वल टू मगाशी फॉर्म्युला काय होता I1 प्लस I2 प्लस 2 √ I1 I2. Iminचा फॉर्म्युला काय होता
तर I1 प्लस I2 मायनस 2 रूट I1 I2. ओके, आय मॅक्सचा फॉर्म्युला आहे I1 प्लस I2 प्लस 2 रूट I1 I2 आणि आय मीनचा फॉर्म्युला काय आहे तर I1 प्लस I2 मायनस 2 रूट I1 I2. आता आपल्याला काय विचारलं आहे तर आय मॅक्स प्लस आय मीन याची ॲडिशन आपल्याला विचारलेली आहे. करा ॲडिशन. I1 प्लस I1 किती आला 2I1 प्लस I2 प्लस I2 किती आला 2I2 आणि हे प्लस 2 रूट I1 I2 या मायनस 2 रूट I1 I2 सोबत कॅन्सल झाले. मग या दोघांच्यातून 2 कॉमन काढला. ॲन्सर किती मिळालं 2 ब्रॅकेटमध्ये I1 प्लस I2. ऑप्शन कोणता आला बघा बी. आता आणखीन एक लक्षात ठेवायचं, आपण जे हे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह जे आहे ते कोणत्या वेव्हसाठी अप्लाय करतो तर सगळ्या टाईपच्या वेव्हसाठी, लाईट वेव्ह, साऊंड वेव्ह, सगळ्या प्रकारच्या वेव्हसाठी हे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह जे आहे ते ॲप्लिकेबल आहे. त्याच्यावर एक 14 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. लॉ ऑफ सुपरपोजिशन इज ॲप्लिकेबल टू. फर्स्ट ऑप्शन आहे लाईट वेव्ह, सेकंड आहे साऊंड वेव्ह, थर्ड आहे ट्रान्सवर्स वेव्ह आणि लास्ट आहे ऑल काइंड्स ऑफ वेव्स. तर यातला कोणता ऑप्शन करेक्ट असेल तर ऑल काइंड्स ऑफ वेव्स. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स इज ॲप्लिकेबल टू ऑल काइंड्स ऑफ वेव्स. त्यानंतर एक्झाम्पल नंबर घ्या 17. एक्झाम्पल नंबर 17 काय सांगितलेलं आहे बघा 17मध्ये. 2 वेव्स कमिंग फ्रॉम 2 कोहरंट सोर्सेस having different intensities interfere their ratio of maximum intensity to minimum intensity is 25. म्हणजे I max upon I min हा रेशो आपल्याला गिव्हन आहे 25:1. पुढं इंटेन्सिटीज ऑफ द सोर्सेस इन द रेशो I1 अपॉन I2 हे तुम्हाला विचारलेलं आहे. I max अपॉन I min गिव्हन आहे, I1 अपॉन I2 आपल्याला विचारलेलं आहे. तर काय केलं पाहिजेत बघा आपल्याला. आय मॅक्स अपॉन आय मीन इज इक्वल टू रूटमध्ये काय असतं I1 अपॉन I2 प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय रूटमध्ये I1 अपॉन I2 मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा रेशो आपल्याला 25 गिव्हन आहे इज इक्वल टू इथे आहे रूटमध्ये I1 अपॉन I2 प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि डिवायडेड बाय रूटमध्ये I1 अपॉन I2 मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घ्यायचं. इकडे आपण रूट घेतलं तर इकडे येईल 5. इकडे रूट घ्या काय येईल रूटमध्ये I1 अपॉन I2 प्लस 1 आणि डिवायडेड बाय काय असेल रूटमध्ये I1 अपॉन I2 मायनस 1. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या 5 रूट I1 अपॉन I2 मायनस 5 इज इक्वल टू रूटमध्ये I1 अपॉन I2 प्लस 1. आता हा रूट I1 अपॉन I2 इकडे घेतला तर तो मायनस होईल 5 रूट I1 अपॉन I2 मायनस रूट I1 अपॉन I2 येईल 4 रूट I1 अपॉन I2 इज इक्वल टू 1 आणि हा जो मायनस 5 आहे हा इकडे जाऊन प्लस होईल 1 प्लस 5. देअरफॉर 4 रूट I1 अपॉन I2 इज इक्वल टू 6 आला. मग रूट I1 अपॉन I2 याची व्हॅल्यू किती येईल बघा 6/4 म्हणजेच किती असेल तर 3/2. रूट I1 अपॉन I2 3/2 मिळाला. देअरफॉर I1 अपॉन I2 याचा स्क्वेअर असेल 9/4. I1 अपॉन I2 किती असेल बघा 9/4. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं आहे. हे लिहून झालंय का सगळ्यांचं? सर्वांचं लिहून झालेलं आहे का? समजलंय ना रे सगळ्यांना हे एक्झाम्पल? समजलंय का सगळ्यांना? ओके. 18 नंबरचं एक्झाम्पल घ्यायचं. 18 18
18 नंबरचं एक्झाम्पल बघा. y1 इक्वल टू काय गिवन आहे आपल्याला, a साइन ओमेगा टी मायनस के एक्स, आणि y2 इक्वल टू गिवन आहे a साइन ओमेगा टी मायनस के एक्स मायनस थीटा. ओके, ॲम्प्लिट्यूड तुम्हाला इथं विचारलेला आहे. ॲम्प्लिट्यूड किती आहे मला सांगा. ॲम्प्लिट्यूड आपण कसं काढतो, मेन फॉर्म्युला काय त्याचा, √a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस फाय असा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये a1 किती आहे a2 किती आहे a प्लस 2 इंटू a म्हणजे a स्क्वेअर, आणि कॉस ऑफ फाय म्हणजे फेज डिफरन्स किती आहे बघा, या दोन वेव्हजमधला फेज डिफरन्स किती आहे थीटा, इज इक्वल टू रूटमध्ये 2a स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर कॉस थीटा इज इक्वल टू रूटमध्ये दोघांच्यातून 2a स्क्वेअर कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये 1 प्लस कॉस थीटा राहिला, 1 प्लस कॉस थीटा. आता आपल्याला 1 प्लस कॉस थीटाचा फॉर्म्युला माहीत आहे. 1 प्लस कॉस 2 थीटा इज इक्वल टू असतो 2 कॉस स्क्वेअर थीटा. काय असतो, 1 प्लस कॉस 2 थीटा इज इक्वल टू काय असतो 2 कॉस स्क्वेअर थीटा. आता आपल्याकडे 1 प्लस कॉस 2 थीटा नाही आहे, काय आहे 1 प्लस कॉस थीटा आहे, तर इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 असा फॉर्म्युला असेल. बघा 1 प्लस कॉस 2 थीटा घेतला तर त्याचं आन्सर काय असतं 2 कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे इथे जो 2 थीटा आहे त्याचा हाफ अँगल आपण इथं घेतो, आणि म्हणून काय येतं मग 2 कॉस स्क्वेअर थीटा. आता सपोज मी या 2 थीटाच्या ऐवजी इथे थीटाच घेतला आहे फक्त, म्हणजे 1 प्लस कॉस थीटा आहे, तर पुढे 2 कॉस स्क्वेअर या थीटाचा या अँगलचा आपल्याला काय घ्यायला लागेल, हाफ घ्यायला लागेल, आणि त्यामुळे 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 असं येईल. आता ही व्हॅल्यू जर आपण या इक्वेशनमध्ये टाकली तर a इक्वल टू काय असेल बघा, रिझल्टंट वेव्हचं ॲम्प्लिट्यूड √2a स्क्वेअर इंटू 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. आता या 2 इंटू 2चं रूट निघेल 2, a स्क्वेअरचं रूट निघेल a, कॉस स्क्वेअर थीटा बाय 2चं रूट असेल कॉस थीटा बाय 2. म्हणजे फायनल आन्सर आपण a डॅश टाकूया ह्याला. a डॅश इक्वल टू काय असेल तर 2a कॉस थीटा बाय 2, ऑप्शन ए. लिहून झालं आहे ना. नेक्स्ट एक्झाम्पल एक घ्यायचं 19 नंबरचं. 19 आत्ता जे आपण हे एक्झाम्पल सोडवलं आहे सेम तसंच एक्झाम्पल आहे बघा. याच्यामध्ये चेंज काय केला आहे त्यांनी, तर y1 इक्वल टू गिवन आहे 2a साइन ओमेगा टी मायनस के एक्स, आणि y2 इक्वल टू आहे 2a साइन ओमेगा टी मायनस के एक्स मायनस थीटा. ओके, तर आता या एक्झाम्पलमध्ये 19 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपण डायरेक्टली जर फॉर्म्युला यूज केला, आत्ताचे एक्झाम्पल होतं त्याच्यामध्ये आपण रिझल्टंटचं ॲम्प्लिट्यूड कसं काढलं तर 2a कॉस थीटा बाय 2 केलं. ओके, मग सेम तसंच आपण इथे करूयात. रिझल्टंटचं ॲम्प्लिट्यूड असेल a डॅश, ते कसं काढायचं आहे तर 2a कॉस थीटा बाय 2 करायचं आहे, इज इक्वल टू 2 इंटू ह्या दोघांचं ॲम्प्लिट्यूड बघा किती आहे, a म्हणजे काय याचं ॲम्प्लिट्यूड आणि याचं ॲम्प्लिट्यूड किती आहे ते a आहे का, नाही, किती आहे ते 2a आहे. म्हणजे हा 2a कॉस थीटा बाय 2 असा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये आपल्याला इथं इंटरफेअरिंग ज्या वेव्हज आहेत त्यांचं ॲम्प्लिट्यूड टाकायचं आहे, आणि ते ॲम्प्लिट्यूड आपल्या इक्वेशनमध्ये आत्ता आहे 2a, म्हणजे 2 इंटू 2a इंटू काय असेल कॉस थीटा बाय 2, म्हणजे 2 इंटू 2 आला 4a कॉस थीटा बाय 2. हे असेल फायनल आन्सर 4a कॉस थीटा बाय 2. त्यानंतर एक लास्ट एक्झाम्पल घ्या 15 नंबरचं एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 15 सगळ्यांनी बघायचं आहे. काय आहे बघा 15 नंबरचं एक्झाम्पल. y1 इज इक्वल टू 5 साइन 2 पाय इंटू 10t मायनस 0.1 x, y2 इक्वल टू 10 साइन 2 पाय 20t मायनस 0.2 x.
आणि तुम्हाला विचारलेलं काय आहे, आय मॅक्स अपॉन आय मीन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आय मॅक्स अपॉन आय मीन हा रेशो घ्यायचा आहे आपल्याला. आता गिव्हन इक्वेशन जे आहे याच्यावरून आपल्याला A1 आणि A2 मिळू शकतो. A1 आय मॅक्स कसा काढायचा, A1 प्लस A2चा स्क्वेअर. आय मीन कसा काढायचा, A1 मायनस A2चा स्क्वेअर. A1 प्लस A2 बघा 10 प्लस 5, 10 प्लस 5 इथं किती येणार 15, 15चा स्क्वेअर डिवायडेड बाय 10 मायनस 5 म्हणजे 5, 5चा स्क्वेअर इज इक्वल टू इथं येईल 3 स्क्वेअर म्हणजे आन्सर असेल 9. आता या इंटरफेरन्सच्या सेक्शनमध्ये काही एक्झाम्पल बाकी आहेत. कोणते कोणते बघा. थर्ड एक्झाम्पल बाकी आहे, त्यानंतर फिफ्थ एक्झाम्पल, 3, 5, 6, 7, 8, 9, 11 आणि 16 हे एक्झाम्पल जे बाकी आहेत हे एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. आजच्या आज ते सॉल्व करायचे, कारण उद्यापासून नेक्स्ट टॉपिक चालू होईल आपला. कोणता टॉपिक असेल, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. रिमेनिंग जे एक्झाम्पल आहेत ते आजच्या आज सगळे सॉल्व करून टाकायचे. डॉपलर इफेक्ट असू देत किंवा इंटरफेरन्सचं सेक्शन असू देत. आता साऊंडचे सगळे सेक्शन इथं कंप्लीट झालेत आणि त्याच्यामुळं सगळ्या सेक्शन्सचे सगळे एक्झाम्पल्स आपले आजच्या आज सोडवून झालेले असायला पाहिजेत. उद्या थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर चालू झाल्यानंतर परत याचे एक्झाम्पल सॉल्व करत बसायचं नाही, कारण तो टॉपिक जो आहे तो सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. ओके, त्यामुळं जे काही पेंडिंग आहे या टॉपिकचं ते सगळं आज कंप्लीट करा सगळ्यांनी. ओके.